ठाण्यातील 17 बेकायदा बांधकामांवरील कारवाईत दिरंगाई केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीनं गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. तर बेकायदा बांधकामाच्या पाडकाम कारवाईसाठी येणाऱ्या खर्चापैकी 10% रक्कम या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचा विचार करा अशी सूचना उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेला दिली आहे. बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला शुभद्रा टकले यांच्या मालकीच्या हरित क्षेत्रात मोडणाऱ्या जागेत 17 इमारती बेकायदा आढळून आल्याची माहिती महापालिकेनं दिली होती. तथापि यात आणखी 4 इमारतींचा समावेश झाला असून एकूण 21 बेकायदा इमारती असल्याचं न्यायालयाला गुरुवारच्या सुनावणीत सांगण्यात आलं. त्यापैकी 13 इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या असून 8 इमारती पाडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी आणि वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला दिली आहे. याशिवाय बेकायदा बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी जबाबदार असल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्यावर त्यांना निलंबित करण्यात आल्याचंही महापालिकेच्या वतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं. या व्यतिरिक्त आणखीन 3 सहाय्यक आयुक्त, 3 बीट मुकादम आणि 1 बीट निरीक्षकालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं न्यायालयाला सांगितलं गेलं. बेकायदा बांधकामं तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहतात आणि महापालिकेकडून त्यांना नोटिसा बजावण्याशिवाय कोणतीही कारवाई केली जात नाही. ही स्थिती अशीच राहिली तर ठाण्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल अशा शब्दात बेकायदा बांधकामांवरील कारवाईतील निष्क्रियतेवरून न्यायालयानं मागील सलग 2 सुनावणीच्या वेळी त्यांना फटकारलं होतं. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं गुरुवारी बेकायदा बांधकामांवरील आणि या कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली आहे. जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी, माजिवडा, कोलशेत, बाळकूम आदी परिसरात गेल्या 3 वर्षात 6,500च्या वर घरांना महानगर गॅस जोडण्या आमदार संजय केळकर यांनी उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे हजारो कुटुंबियांना दिलासा मिळालाय. स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नागरिकांचा कल वाहिन्यांद्वारे इमारतींमध्ये घरगुती गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडे वाढू लागलाय. मात्र वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे ही गॅस जोडणी मिळवताना नागरिकांच्या नाकी नऊ येत असतात. आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची ही अडचण ओळखून ठाणे शहर मतदारसंघातील नागरिकांना महानगर गॅस जोडणी देण्याचा संकल्प 3 वर्षांपूर्वी केला आणि पाहता पाहता त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं आत्तापर्यंत 6,500हून जास्त कुटुंबियांना गॅस जोडणी मिळवून दिली आहे. यामध्ये जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी, माजिवडा, कोलशेत, बाळकूम आदी परिसरातील हजारो कुटुंबियांचाही समावेश आहे. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळवून देण्याचा केळकर यांचा संकल्प आहे. मासुंदा, खारकराळी, चरई, उथळसर आणि आसपासच्या भागात देखील ही जोडणी करण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित देखील होणार आहे. माजी नगरसेवक सुनीत जोशी, निलेश कोळी, रवी रेड्डी, निलेश पाटील, तन्मय भोईर, महापालिका आणि महानगर गॅस प्रतिनिधी यांच्या सहकार्यानं ही मोहीम सध्या जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे आमदार संजय केळकर हे या कामाचा सातत्यानं पाठपुरावा करत असून दर 15 दिवसांनी रहिवासी, महानगर गॅसचे अधिकारी यांच्या एकत्रित बैठका घेत आहेत. त्यामुळे प्रलंबित समस्या मार्गी लागून गॅस जोडणीच्या कामाला वेग आलाय. आणि नवीन भागामध्ये म्हणजे ढोकाळी असेल, कोलशेत आहे, बाळकूम आहे, माजिवडा आहे, मानपाड आहे, की या सगळ्या भागामध्ये गॅस जोडणी लोकांना मिळण्याकरता आम्ही 3 वर्षापासून प्रयत्नशील होतो. आजपर्यंत जवळजवळ 6,500 लोकांना त्यांच्या घरांना आपण गॅस जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मिळाले. कारण की याच्याकरता दर 15 दिवसांनी आम्ही बैठका घेत होतो. महानगर गॅसचे अधिकारी, रहिवाशी अशी ते एकत्रित बसून त्याची जे म्हणून अडथळे असायचे ते म्हणून आम्ही सोडवून आतापर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की 6,500 घरांना आपण गॅस जोडणी दिली. आणि पुढच्या काळामध्ये देखील चरई असेल, खारकराळी असेल किंवा मासुंदा तलावाचा लालबागचा जो रस्ता आहे तिथलं तर आता काम पूर्ण झालेलं आहे. तर त्या सगळ्या भागाचे जवळजवळ 1,250 घरांना, रहिवाशांना पुढच्या काळामध्ये गॅस जोडणी होणार आहे. कारण की त्यांच्या इमारतीपर्यंत देखील ही गॅसची लाईन पोचलेली आहे.
अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात, महापालिकेच्या संबंधात असतात, त्यांच्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या संबंधात असतात आणि त्याच्यामुळे हा उपक्रम जो आहे आम्ही 3-3.5 वर्ष महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। पासून चालू ठेवला। लायन्स इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था 1917 पासून 210 देशांमध्ये कार्यरत आहे। जगभरात 49,000 लायन्स क्लब आणि 1.4 दशलक्ष लायन्स सभासद असून ठाणे शहरामध्ये लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी गेली 38 वर्ष सेवा आणि समर्पण या भावनेनं अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे। डायबिटीज आणि नेत्र शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅन्सर तपासणी, पर्यावरणपूरक कार्यक्रम, गरीब आणि गरजूंना अन्नदान, खेडेगावांसाठी चेकअप्स, महिला आणि आदिवासी बांधवांसाठी शिबिरं, शालेय वस्तू वाटप आदी कार्यक्रम लायन्स क्लबच्या वतीनं नित्यनेमानं घेतली जातात। जगभरात 537 दशलक्ष जनता डायबेटिक असून भारताचा दुसरा क्रमांक आहे। यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनकडून लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी या संस्थेला निधी मिळाला आहे। लायन्स क्लब ठाणे कोपरीनं डायबिटीज आणि मेडिकल सेंटर हा कायमस्वरूपी प्रोजेक्ट मॉडा कॉलनी, वसंत विहार, ठाणे येथे सुरू केला आहे। या सेंटरमध्ये नागरिकांसाठी डायबिटीसच्या रँडम ब्लड शुगर, HbA1c या चाचण्या संपूर्णपणे मोफत केल्या जातात। HbA1c टेस्ट या टेस्टची बाजारामध्ये आज किंमत 600 रुपये आहे, ती देखील या सेंटरमध्ये मोफत केली जाते। तसंच ठाणे शहरात इतर ठिकाणीही डायबिटीज चेकअप कॅम्प शिबिरं घेतली जात आहेत। तसंच ब्लड प्रेशर, RBS, HbA1c चाचण्या आणि डॉक्टरांचा सल्ला मोफत दिला जातो। लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीनं आत्तापर्यंत 90 डायबिटीज चेकअप शिबिरं घेतली आहेत। तसंच दर महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला ठाणे रेल्वे स्थानकात डायबिटीज चेकअप कॅम्प मोफत घेतले जातात। त्याला नागरिकांचाही भरभरून प्रतिसाद मिळतो। 26 जून रोजी डायबिटीज आणि मेडिकल सेंटरमध्ये डेंटल मशीन तसंच आय चेकअपची मशीन आणि ECG या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं। आपल्या सेंटरमध्ये पुढील प्रकारच्या वैद्यकीय सेवा माफक दरात देण्यात येतात। मोफत मधुमेह चाचण्या, तपासणी आणि उपचार, दंतचिकित्सा तपासणी आणि उपचार, नेत्र तपासणी, डोळ्यांचा दाब, चष्मा तपासणी, पॅथॉलॉजी, रक्त तपासणी तसंच लॅन तपासणी, फिजिओथेरपी, ECG तपासणी आणि सल्ला, सामान्य डॉक्टर सल्ला, OPD सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली इथे उपचार केले जातात। अनेक ठिकाणी सेंटरच्या माध्यमातून डायबिटीजवर मार्गदर्शन शिबिर आणि भाषण तसंच शुगर चाचणी करण्यात येते। या संदर्भात मधुमेह नियंत्रण परिपत्रक वाटण्यात येत आहेत। डायबिटीज आणि मेडिकल सेंटर सकाळी 8:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं असतं। लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी या सेवा आणि विश्वासार्हता हे ब्रीदवाक्य असून आमच्या सेंटरमार्फत नागरिकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तरी जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा आणि या सेंटरचा जास्तीत जास्त प्रसार करावा असं आवाहन करण्यात आले। डायबिटीज अँड मेडिकल सेंटर हे ओल्ड माडा कॉलनी, वसंत विहार, ठाणे पश्चिम इथे आहे। या ठिकाणी विविध कार्यक्रम, मेडिकल फॅसिलिटी दिल्या जातात। त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही डायबिटीज रिलेटेड जेवढे टेस्ट आहेत त्या सगळ्या आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो। उदाहरणार्थ रँडम ब्लड शुगर ही आम्ही या ठिकाणी टोटली फ्री करतो। HbA1c जी ब्लड शुगर असते त्याची 3 महिन्याचा ॲव्हरेज असतं, ज्याला आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट म्हणतो,
ही टेस्ट तुम्हाला जर मार्केट प्राइस बघितली तर ते मार्केट प्राइस जवळजवळ 600-700 रुपये घेतात, पण आम्ही टोटली ही फ्रीमध्ये देतो. शिवाय डायबेटॉलॉजिस्ट येतात, ते कन्सल्टन्सी देतात. क्रोनिक डायबेटिक असेल तर त्याच्यावरती उपचार केले जातात. इन शॉर्ट डायबेटीज रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये करतो. बिसाइड्स दिस काही लोकांना दाताचा प्रॉब्लेम असतो तर आमच्याकडे डेंटल डिपार्टमेंट आहे, त्या सुद्धा माफक दरामध्ये त्या गोष्टी केल्या जातात त्या ठिकाणी. घोडबंदर रोड येथे MMRDA महानगरपालिकेसह विविध यंत्रणांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही विकास कामं अगदी संथ गतीनं सुरू असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. प्रचंड वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर मेट्रोसह घोडबंदर सेवा रस्ता, मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम, उड्डाणपूल आणि त्यावर पडलेले खड्डे, उघडी गटारं, विविध ठिकाणी केलेलं खोदकाम यामुळे रस्त्यावरची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्यानं जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर रोड येथील आनंदनगर नाका येथे लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना चव्हाण यांनी मेट्रो महामार्गासाठी आणि कारशेडसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनामध्ये झालेला विलंब यामुळे कारशेडची निर्मिती नाही, बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे पिलर्स उभारले नाहीत, अशा अनेक अपुरे आणि त्रुटीजन्य कामांमुळे अनेक वर्ष रखडलेलं मेट्रोचं काम नजीकच्या काळात देखील मार्गी लागणार नाही, असं एकंदर परिस्थितीनुसार दिसून येत असल्याचं सांगितलं. तसंच गर्दीच्या वेळेत बंदी असतानाही अवजड वाहनांना शहरात दिलेला प्रवेश, वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन यांची कमतरता, कंत्राटदारांकडून होणारं अटी शर्तींचं उल्लंघन, कामावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव या सर्व गोष्टी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असं सांगत प्रशासनाच्या भूमिकेचा त्यांनी तीव्र निषेध केला. प्रशासकीय यंत्रणेनं तातडीनं त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्यानंतर 5 तासानंतर हे निषेध आंदोलन मागे घेण्यात आलं. परंतु आजच्या आंदोलनातूनही प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलून योग्य त्या उपाययोजना न केल्यास आम्हाला उग्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिलाय. या आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. मुंबईला जायचं असेल काय हाल सहन करावे लागतात. 24 तासातले 5 तास या वाहतुकीला द्यावे लागतात आणि त्यामुळे लोक फार हे आहेत, आतोनात हाल सहन करत आहेत. लोकांना त्रास होतोय, आरोग्यावर हे निर्माण होते, वाहतूक कोंडीचा त्रास होतोय आणि याच्यामध्ये पोलिसांचा कुठलाही त्रास नाही. एवढे रस्त्याला खड्डे आहेत, हे मेट्रोचं काम एवढं अपूर्ण, तिथे गडर पडलेले नाहीत, त्याची पत्रे लागलेले आहेत. वाहतूक कोंडी, अवजड वाहनांना पोलिसांनी सांगून सुद्धा अवजड वाहनांना थांबवली जात नाहीत. पोलिसांनी स्वतः अहवाल दिलेले की अवजड वाहने इकडे नको, बाहेरून वळवा. परंतु सरकार म्हणण्यापेक्षा हे ठाण्यातले जे नेते आहेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे काही लक्ष देत नाहीत. त्यांना फक्त हे टेंडरमध्ये येणं इंटरेस्ट आहे. कुछ कमी काम त्याचं धोरण मुंगीरलाल के सपने यांनी जे म्हटलं होतं आरे राजीवना, तसेच मुंगीरलाल के स्वप्ने हे देत आहेत. पुढे 10 वर्षी मेट्रो होणार नाही आणि म्हणून हा दबाव वाढवण्यासाठी ठाणे काँग्रेसचे आंदोलन. पुढचं पाऊल PIL वर्षभरात 2 वर्षात मेट्रो पूर्ण व्हावी, PIL करण्यात